वेळेचं भान ठेवता मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी काठोबा देव शिक्षण प्रसारक मंडळ अकराळे तालुका जिल्हा नंदुरबार या संस्थेचे 1992 मध्ये इयत्ता पहिली तर 7वीचे वर्ग सुरू करून एक छोटंसं रोपटं बापूसाहेबांनी अकराळे या गावात लावलं। तदनंतर 2004 मध्ये या रोपट्याचं एक मोठं वृक्ष होऊन इयत्ता 8वी ते 10वीची माध्यमिकची शाळा या ठिकाणी सुरू केली आणि 2008 मध्ये ज्युनियर कॉलेज कला व सुरू वटवृक्षाला एक मधुर आणि गोड असे फळ यायला सुरुवात झाली। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये जवळपास आज डॉक्टर, इंजिनियर्स, मिलिटरी, पोलीस, भारतीय प्रशासकीय सेवेत काम करणारे विद्यार्थी या शाळेतनं घडून गेलेले आहेत। ज्यावेळेस मी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी प्रशासकीय कामासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच आमच्या शाळेचे विद्यार्थी मला त्या ठिकाणी भेटत असतात आणि नेहमी आपुलकीने मला विचारतात की सर मला ओळखलत का, मी तुमचा विद्यार्थी, मी अकराळ्याला शिकलेलो आहे। त्यावेळेस नक्कीच माझी छाती ही फुगल्याशिवाय राहत नाही। सोयी सुविधांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारचे उपक्रम हे राबविले जातात। त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आमच्या या ठिकाणी होत असतात। तसेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात जर सांगायचं झालं तर आमच्या शाळेतील विद्यार्थी यावर्षी खो खो आणि कबड्डी या खेळामध्ये नंदुरबार तालुक्यातून आमची शाळा ही प्रथम आलेली होती। तसेच जिल्हा स्तरासाठी आमची शाळा पात्र होऊन जिल्हा स्तरावर देखील आमची शाळा ही फायनल पर्यंत पोहोचली होती आणि त्यातील 3 विद्यार्थी हे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले होते। तसेच क्रीडा स्पर्धेच्या प्रत्येक खेळाचे साहित्य आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे। हॉकी खेळ असेल, क्रिकेट खेळ असेल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यांचं संपूर्ण किटसह साहित्य आमच्याकडे उपलब्ध आहे। नुकतंच आता सरांनी सांगितलेलं होतं की आमच्याकडे गरम पाण्याचं जे सौरवर चालणारे जे आहे ते आम्ही या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे। तर त्यातही 9 टँक 1000 क्षमतेचे 9 टँक म्हणजे 9000 क्षमतेचे लिटर क्षमतेचे गरम पाण्याचं 24 तास मशीन आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच वॉशिंग मशीन, आपल्याकडे जे वॉशिंग मशीन असतं घरी तर ते जवळपास 6 ते 8 किलो क्षमतेचं असतं, परंतु आमच्याकडे बापूसाहेबांच्या प्रयत्नातून तसेच दिलीप भाऊंच्या प्रयत्नातून जवळपास 30 किलो वॅटचं 30 किलो क्षमतेचं IFB या नामांकित कंपनीचं वॉशिंग मशीन विद्यार्थ्यांच्या कपडे धुण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहेत। तदनंतर आश्रमशाळा जर म्हटली तर आश्रमशाळा म्हटल्यानंतर विद्यार्थी हे पेट्या घेऊन येत असतात, लोखंडी पेट्या घेऊन, परंतु आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याचं साहित्य ठेवण्यासाठी, त्यांचे कपडे ठेवण्यासाठी, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी जवळपास 30 कपाटी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तदनंतर आताच मागे नुकता एक शासन निर्णय झाला की प्रत्येक शाळेत CCTV लावणं हे बंधनकारक आहे। पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बापूसाहेबांनी आम्हाला 2016 मध्येच संपूर्ण वर्गांमध्ये तसेच शालेय परिसरामध्ये एकूण 28 CCTV कॅमेरे 2016 मध्येच लावून दिलेले आहेत। संपूर्ण परिसर हा CCTV मय तसेच वायफाय मय आहेत। इयत्ता 5वी पासून तर 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 260 टॅब या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तदनंतर मुलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल
आणि वर्ग रूम वेगळ्या असं वेगवेगळे स्वतंत्र युनिट्स बापूसाहेबांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. नाहीतर जनरली आपण आश्रमशाळा जर पाहिली तर त्याच ठिकाणी राहण्याची सोय असते आणि त्याच ठिकाणी वर्ग खोल्या देखील सुरू असतात, परंतु आम्हाला स्वतंत्रपणे युनिट्स बापूसाहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच आताच आपण एक प्रयोगशाळाचं उद्घाटन केलेलं आहे. अतिशय अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा अतिशय आणि विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी ओपन जिमचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तदनंतर बापूसाहेब हे थांबतील यांच्यातले नाहीत. पुढे आपल्याला काय करायचंय हे नेहमी बापूसाहेब आम्हाला विचारत असतात आणि विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो हे आम्हाला विचारत असतात. नुकतेच 8-10 दिवसापूर्वीच बापूसाहेबांनी मला घरी बोलवलं आणि सांगितले की दीपक, वडबाऱ्याची मुलं आणि भालेरचे मुलं हे नेहमी पायी येत असतात किंवा सायकलीने जात असतात, तर आपण या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आपल्या स्वतःची स्कूल व्हॅन, स्कूल बस आपण विकत घ्यायची आहे आणि या 2 महिन्याच्या आत मी तुम्हाला ही स्कूल व्हॅन विकत घेऊन तुमच्या ताब्यात देणार आहे असा मनसुबा बापूसाहेबांनी आणि दिलीप भाऊंनी आम्हाला दिलेला आहे. तर मी पालकांच्या वतीने देखील आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने देखील बापूसाहेबांच्या आणि दिलीप भाऊंचं मी आभार मानेल की आपण प्रत्येक वेळेस नेहमीच आपल्याला काय पाहिजे ते आमच्या विचाराच्या अगोदर आपण उपलब्ध करून देतात. त्याबद्दल मी सर्व पालकांच्या वतीने देखील आपला आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.